14 तारखेला ॲक्सिडेंट झाला ना माझा. तर 10 दिवस तर मी सुट्टीच घेतली होती. मग आता कामाला जाते मी. तर हे 4 दिवसाची गोष्ट आहे. तिथे मी जेवण बनवलं ते संध्याकाळी 4 भाकरी आणि 4 पोळ्या आणि भाजी करायची रोज. तर ज्वारीच्या भाकरी करताना 3 भाकरी जर समजा करायची असेल तर 2 भाकरीचं पीठ मी ज्वारीचं घेते आणि 1 भाकरीचं मी गव्हाचं पीठ घेते. तर त्यांचे डबे सारखेच 5-5 किलोचे आणि त्याचं झाकणं पण लालच. मी पीठ मळते ज्वारीचं समजून गव्हाचंच पीठ मळलं आणि ते लागतं माझ्या हाताला. म्हणजे ज्वारीचं लागत नाही पण तरी माझ्या डोक्याला मार लागल्यामुळं मी त्या भानामध्ये असं पीठ मळलं आणि तिची भाकरी करून दिल्या 3 दिवस. ती मला 3 दिवस रोज मला म्हणायची, भाकरीमध्ये तुम्ही गव्हाचं पीठ टाकणार नका टाकू. तर म्हटलं गव्हाचं पीठ का टाकते? नरम होण्यासाठी. नाव ते नुसतं पोळ्यासारखं लागतं म्हणे. हा तरी मी 3 दिवस केलं. 4थ्या दिवशी बोलले ठीक आहे आज ना बिलकुलच पीठ नाही टाकणार गव्हाचं, तुमची इच्छा. म्हणे हां चालेल. मग नंतर तिने मला गव्हाचा डबा मला बाजूला काढून दिला आणि ज्वारीचं बाजूला काढून दिला. मग तिथे ज्वारीचं पीठ घेतलं. मग हाताला ते लागत होतं. तेव्हा मी बोलले अरे देवा, मी 3 दिवसापासून त्यांना भाकरी म्हणून ते पोळ्याच्याच पिठाच्या भाकरी करून देत होती. म्हणजे असं डोक्याला मार लागल्यामुळे माझी चुकी नाही का, मी मुद्दाम केलं म्हणून नाही का, कामचोरपणा म्हणून नाही. म्हणजे ज्वारीच्या पिठात थोडंसं याचं गव्हाचं पीठ का टाकावं, नरम राहतात. म्हणजे ज्वारीच्या भाकरी कशा करून आलो मग ते लोक कधी जेवतील कधी नाही, तोवर कडक होऊन जाते ना, एकदमच कडक की खावल्या पण जात नाही. गरम गरम जेवायला बसलं तेव्हा खाल्ली ती गोष्ट वेगळी. त्याच्यामुळे मी थोडं ते पीठ टाकते. पण असं झालं म्हणजे माझं डोक्यावर पडली ना मी, पाठीवर आणि डोक्यावर, त्याच्यामुळं असं. मग आता गोळ्या औषधं चालू आहे ना, त्याच्यामुळं काल मला लेट करंट लागला. अरे मी म्हटलं हेच गव्हाचं पीठ घेते, अरे देवा असं. माझी मनामध्ये ते भाकरी करताना एवढं हसत होती बाबा. म्हणजे असं आपलं आयुष्य झाले. काम करायचं म्हणून करायचं. म्हणजे मी स्वतःहून कधीच करत नाही चुकी, जास्त होतोय. आता घरी पण कधी कधी गॅस चालू असतो, समजा काय चहा बनवला किंवा काय वतून देते आणि पुढे येऊन बसतो आणि हळूहळू मस्त चहा पीत बसतो. मग वाटलं तर आडवी पडते. मग जेव्हा वाटेल तेव्हा आपण जातो गॅसमध्ये जवळ, तेव्हा गॅस चालूच. असं होतं आहे. असं जीवन आहे माझं.